मित्रांनो आम्ही शेवटी चाललो आहे आमच्या पिकनिकला महाबळेश्वरला। आता आमची समोर बस आली आहे, तुम्हाला पहिली बस दाखवतो थांबा। बघू शकता ही आमची बस आहे पिकनिकला जाण्यासाठी। आणि तर दक्ष आहे, दक्ष कसं वाटते? मजा येते। प्रणित एक नंबर। आता आम्ही दोघं पण ब्लॉग काढणार आहे। आता आमची बस थोड्याच वेळात सुरू होणार आहे, आता आम्ही जाणार आहे। चला तुम्हाला त्या बसचा आतमधला माहोल दाखवतो। माझा पण चॅनल सबस्क्राइब करा, तुम्हाला लिंक देईल बायो मध्ये। चला आता तुम्हाला बसच्या आतला माहोल दाखवतो। तुम्ही बघू शकता तिथे सगळे बसलेले आहेत, आता सगळे बसलेले आहेत। आता आमची बस सुरू होणार आहे थोड्या वेळातच। चला बस सुरू झाली, तुम्हाला दाखवतो। चला आमच्या बसची पूजा चालू आहे, आता तुम्हाला मी ती दाखवतो। पूजा झालेली आहे, आता आपण जात आहोत आता पिकनिकला। आता तुम्हाला फुल ब्लॉग दाखवणार आहे मी या ब्लॉग मध्ये की पिकनिकला आम्ही काय काय करणार आहे। जय थोडा लेट आला, दोन ब्लॉग पण आता मज्जा करणार आहे आम्ही, फुल मज्जा करणार आहे। बस मध्ये फुल मज्जा, फुल गरमी आहे, फुल हॉट। एक नंबर। कसं वाटतं प्रणित? एक नंबर। दोन नंबर नाही, हा एक नंबर। दोन नंबर वाटत रे कोणाला। आमची बस आहे, आता आम्ही लगेच निघतो आहे। आता डायरेक्ट तुम्हाला निघल्यावर आता भेटू। चला चला बाय। मंगल मूर्ती सदानंदाचा येलकोट येलकोट। दुरंकूर आता आपली ट्रिप चालू झाली, कसं वाटते? जय कसं वाटते? जय बरा वाटतंय, नंतर बघू फायनली पिकनिक चालू झालेली आहे। आता इथं जय डान्स करतो, तुम्हाला दाखवते। प्रमोट कर चॅनल, याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकते। आता जय बघा तुम्ही इथं थांबलाय, कसं वाटते? पाप लागतं मजा येते। आता जस्ट जर्नी चालू झाली, पण मजा एवढी येते ना। आता डायरेक्ट आपण चाललोय वाईच्या गणपतीला। आता नेक्स्ट टाइम आपला तिथं असं डायरेक्ट तिथून वाईच्या गणपतीतून आहे ना, वाईच्या गणपती झालं ना आपल्या इकडचं डायरेक्ट महाबळेश्वर। मग तिथं गेल्यावर तुम्हाला पूर्ण विला रसविला नाही, रसविला मागण्यात गेलेलो। आता कुठला आहे तो? ईश्वर.in तो पूर्ण दाखवू तुम्हाला, फुल टूर देऊ आम्ही, फुल टूर सगळा आम्ही जेवढी पण एन्जॉय करणार सगळं दाखवू तुम्हाला। जय जय श्रीराम बोलेगा मेरे भारत का बोला हे भाई आरती घ्या, आरती आता थांबलेलो आहे। हे बघा फॅन फॉलोइंग खूप वाढत चालली आपली आता। सर किती सबस्क्राइबर? मैं शुरू से आपको देखता हूँ, शुरू से आपको देखता हूँ। आता आम्ही पोहे खायला थांबलेलो आहे। मस्त मस्त आहे की पोहे खाव होता आम्ही, कांदे पोहे। आमची बस बघा ऑरेंज कलरची काय झालेली, ऑरेंज कलर। आणि आमची बसच नाही, बाजूची आहे। गॉगल ते जरा आणि फोटो काढ ना पाहिजे। तर आता आमचे कांदे पोहे तिकीटून कांदे पोहे बनणार आहे वाटते, तिकीटून काढणार आहे। मग आता जेव्हा आमच्या हातात येईल तेव्हा तुम्हाला दाखवू। सरांसोबत भेटत होता। खूप छान बॅच आहे, खूप एन्जॉय करतोय आपण। आणि मला तरी वाटते 3 दिवस खूप धमाल करणार आहोत आपण। सो सध्या आपण एक ब्रेक घेतलाय फ्रेश होण्यासाठी। सो वी विल हॅव आवर स्नॅक्स अँड देन वी विल स्टार्ट आवर जर्नी अगेन। थँक्यू सर।
सर इथं पण काहीतरी बोला. ओके, सध्या आपण ब्रेक घेतलेला आहे. आपण एका ठिकाणी लोणावळ्यामध्ये थांबलेलो आहोत, जिथे आपण नाश्ता करणार आहोत आणि फ्रेश होणार आहोत आणि मग आपली जर्नी आपण स्टार्ट करणार आहोत. आणि 3 दिवस एकदम धमाल आपण पिकनिक करणार आहोत. फुल एन्जॉय मस्त. माझ्या मते तर असं वाटतोय फुल धमाल होणार, फुल धमाल, फुल मज्जा, फुल मज्जा. कधी तुम्ही बघितली पण नसेल फुल धमाल. आत्ताच येताना मी सांगतो ना, एवढा भारी व्ह्यू आणि प्लस आपले एवढे मित्र, फुल मजा येणार आहे. 3 दिवस तर कसे जातील काय नाही, काय सांगू नाही शकत. फुल मजा होणार आहे. काय हो, एक नंबर. फक्त प्रणित मज्जा करत नाही, नुसता झोपत राहते. झोपलेलो गाईस. आता झोपायचं नाही भाई. आता एन्जॉय करायचं. नाही त्या साईडला मला भेटले आता गरमागरम कांदा पोहे. आता आम्ही खात आहे, सगळे तुम्हाला दाखवतो. सगळे खातात. पार्क यो पण खाते. डक्स ते सर आहेत, सगळ्यांना देतात आणि सगळे खात आहेत. ही आमची बस आहे. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटूयात. चला तब तक बाय. दुर्वांकुरनी इथं दुकान उघडलाय चहाचा. दुर्वांकुर भैया, दुर्वांकुर एक चहा कितीचा? 10 रुपये. 5 रुपये का कटिंग? जल्दी दे दो दुर्वांकुर भाई. अरे तो उलटा साइड आहे. चाय मध्ये चायपत्ती सोबत दुर्वा पण टाकलेले. दुर्वांकुर कोण? पकड मला जमते का बघू. एक जण आहे चाय पिण्याचं जाण्यावर. तर मित्रांनो, आमच्याकडून चहाच थर्मासच उघडत नाही आहे. चहा फोडला कोणाकडे खुलतच नाही आज चहाची. शेवटी या दादाने खोललीच चहा. आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही चहा पितोय आणि आता आम्ही परत आमच्या जर्नीला जातोय. तर त्यावर तुम्हाला नंतर भेटू. आता प्रॉब्लेम झालेला आहे, आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. तुम्हाला दाखवतो काय झालंय टायरला. बघू शकतात, यो आपला टायर थोडा पंक्चर झालेला आहे. ते 2 मिनिटं लागणार आहे बघ त्याला नीट करायला. तर आम्हाला थोडा वेट करायला लागेल. तिकडे थोडासा आमचा ब्रेकफास्ट चाललेला. अजून काय काय ब्रेकफास्टच करतात. आणि यांनी फुल ब्रेकफास्ट करून कसं वाटते? अरे चहा तर एक नंबर होती. बंडा फुल फॉर्म मध्ये आहे आज. आणि इकडे बघा काला घोडा. आता यो जय काय खातोय? वडापाव खातोय. इथं वडापाव खूप महाग आहे. 30 रुपयाचा एक वडापाव आहे. लय महाग भाई. आणि आपण आहोत तर आपल्याकडे मुक्का शर्मा नाही. अरे तुम्हाला भेटतो नंतर. तवर चालू केला. सो गाईज, आम्ही आता निघलो आमचा टी ब्रेक वरून. आमचा झाला टी ब्रेक पूर्ण. तर आमचा थोड्यापासून प्रॉब्लेम चालता. गाडीचा टायर पंक्चर चालता. तर आम्ही तिकडे थोडा फिरलो आणि आता आम्ही निघालो. तर आता निघालो तर थोडा आराम करतो. चकडा त्यांचा भारी बादल वजीरची जोडी. पाऊस यो बाजीला द्यावं साताऱ्याला. फेमस ऑफिस आहे पनवेल, जुन्या पनवेलला. मंदारी शेत बडगे इष्टा परे मार्केटच्या.
आम्ही पोहोचलेलो आहे वाईच्या गणपतीला. आता आम्ही दर्शनसाठी जातोय. बघा आमचा अथर्व ठाकूर मॅडमचा मुलगा आहे स्कूलच्या. आम्ही सगळ्यांनी चप्पल बिना चपलीतच चाललोय कारण की जैनी नवस ठेवलेला. हो हो गणपती बाप्पा मोरया. सूचित आहे पण जैन आहे. पाय तापला खूप बांधल्यामुळे मी परत गेलो बसमध्ये आणि पहिली चप्पल घातली कारण की मला जमलंच नाही. खूप खूप खाली गरम आहे. आता आम्ही चाललोय गणपतीला आणि तुम्हाला इकडचे मी दुकानं दाखवतो काय काय आहे. मी गणपतीसाठी नारळ फुलं घेतलेत आणि आता मी मंदिराच्या आत जातो आहे. तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू दाखवतो तिकडचा. काय भासत मग तुम्ही कपडे घाल. आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही थोडा प्रसाद पण घेतलेला आहे. माझ्यासोबत अथर्व आणि शौर्य आहे. आता आम्ही चाललोय डायरेक्ट महाबळेश्वरला. आमच्या तिकडं आम्ही विला बुक केलाय. आता तुम्हाला मी डायरेक्ट तिकडेच भेटतो. कसं काय वाटते तुला? मजा येते. शौर्य तुला? मजा येते. चला डायरेक्ट तुम्हाला तिकडे भेटतो. आता महाबळेश्वरच्या खूप जवळ पोहोचलेलो आहे. तिकडे सगळ्यांची मजा चालू आहे. प्रणित कसं वाटतंय तुला? आता आम्ही खूप जवळ आलेलो महाबळेश्वरच्या. जवळ 15-20 मिनिटं लागेल आम्हाला पोहोचायला. पाऊंटच लागेल. ही श्लोकची स्कूल आहे. बघा ही आमच्या फ्रेंडची स्कूल आहे. आता आम्ही पोहोचणारच आहे. 45 मिनिट्स आहे. तर आम्ही 45 मिनिट्स मध्ये पोहोचणार आहे आणि मग तिकडे खूप मजा पण करणार आहे. तुम्हाला आम्ही तिकडे दाखवू. माझा मित्र खास, माझा मित्र खास. जय कसं वाटते? एक नंबर वाटते बाय. तसं मला तर मी सरांकडून 500 रुपये परत घेणार आहे. खरंच सांगते. खाली बसून चाललं मी. खाली बसून कपडे धुवायला दे माझे. जस्टिस फॉर जय. कमेंट में लिखो जस्टिस फॉर जय. कोण लॉ करत असेल आमच्या व्ह्यूअर मधून, कोण लॉ करत असेल तर मग मी तुम्हाला हायर करतो. आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट बिलावर भेटतो. तवर बाय. पंचा नागपट्टीसह ही कमतरता पूर्ण करा आणि आयुष्य सुरू करा. न्यू बियॉन्ड 4. तर फायनली आम्ही आता बसच्या खाली उतरतोय 9 तासाचा प्रवास करून. फुल म्हणजे आता एकदम एक्झॉस्टिंग फिलिंग येतोय. पहिलेच एवढा हॉट झालाय, खूप गरम होते बसमध्ये. फायनली तो क्षण येतोय. 2 महिन्याची वेटिंग, प्रतीक्षा अक्षरशः आता संपवायला जातोय. फायनली आम्ही आमचे चरण या बसच्या खाली टाकत आहे.
फायनली आमचे चरण स्पर्श होतात त्या ईश्वरी रिसॉर्टच्या जमिनीवर. आणि फायनली आमचे चरण झालेले आहे आणि आता आम्ही तर फुल एन्जॉय करणार आहे. चला आता आम्ही जातो. आमचा रूम दाखव कुठं आहे. पहिला आमच्या बॅगी घेऊन द्या. ही माझी बॅग आहे. हा तिथं माझी आहे. चला आता आपण बॅग बिग सगळे घेतलेले आहेत. आता चाललोय आपण डायरेक्ट. कसं वाटतंय ठाकूर. हो फुल फॉर्म मध्ये आज. ही बघा आमची बस. आता आम्ही चाललोय डायरेक्ट. आता तुम्हाला रूम दाखवू आम्ही. ही आपली बस आहे. हो याला काय माहितच नाही. नाही रे हे चांगला आहे. चला आता डायरेक्ट तुम्हाला आता आम्ही रूम दाखवते. चला फायनली आम्ही पोहोचलेलो आहे रूम मध्ये. म्हणजे रूम बसून घेतो आम्ही थोडसा. एसी चालू आहे का इथं. खूप गारगार वाटते. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे पण अजून आम्ही रिसेप्शन एरिया मध्येच आहे. आमच्या अजून रूम बुक होत आहेत. 5 जण कोण नसते. 1 2 3 4 आणि 1 5. हा तर आम्ही आता फायनली आमच्या रिसेप्शन रूम दाखवणार आहे ते. तर चाललो आम्ही आता रूम बघायला. तर चला तुम्हाला डायरेक्ट आता रूम दाखवतो. बाजूला रूम गेलो. बाई मी पिके वाटतोय. रेडिओ लटकवलाय बाजूला. पाय दम लागला मला. रेडिओ फायनली आम्ही आमच्या रूम मध्ये आलेलो आहे. आता तुम्हाला आमचा रूम दाखवतो काय काय आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बेड दाखवतो ज्यात प्रणित डायरेक्ट झोपलाय. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा हे प्रणित झोपलेला आहे. यो आमचा फॅन एसी आणि आमचं इथं बाथरूम आहे. बाथरूम आहे. इथं आमचा सोफा टीव्ही फुल एन्जॉय करणार आम्ही. आणि हा मी आहे तुमचा ओम ढवळे. एसी चालू करा. आणि हा आमचा रूम आहे छोटासा. एसी खूप मोठी भेटलेली आहे. बाथरूम ना कपाट आहे. मी स्विमिंग साठी तयार झालेलो आहे. आज या ब्लॉग मध्ये एवढाच आहे कारण की अजून 2 ब्लॉग येणार आहे. या ब्लॉग मध्ये मी एवढं नाही दाखवू शकत म्हणून हा ब्लॉग आताच मी संपवत आहे. आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण परत मज्जा करू. दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण थोडंसं इकडचे पॉइंट्स फिरू आणि हा विलाचा थोडंसं एन्जॉयमेंट. आणि तिसरा ब्लॉग सरप्राईज आहे. त्या ब्लॉग मध्ये आम्ही काय करणार तुम्हाला सांगणार नाही. तर चालेल. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तो लवकरात लवकरच येणार आहे. तुम्ही बघत राहा. तर चला बाय.